लोकांनी सुरुवातीला मला ॲक्सेप्ट केलं नाही. माझा 100 रुपये बिझनेस होता तो डाऊनफॉलला गेला. कोल्हापूरचा हा ओजी फूड स्पॉट इतका जुना आहे जेव्हा पिक्चरची तिकीटं सुद्धा फर्स्ट स्टॉल बाल्कनी अशी मिळायची. 1950 पासून कोल्हापूरकर पिक्चर बघून झाल्यावर इथे नक्की यायचे. तर कोल्हापूरची खाद्ययात्रेच्या नवीन एपिसोडमध्ये आपण आलो आहे लक्ष्मीपुरी येथील बंगाली कोल्ड्रिंक हाऊसमध्ये. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की बंगाली कोल्ड्रिंक हाऊस फेमस आहे फ्रेश फ्रूट विथ क्रीमसाठी. 1949 साली कोल्हापुरात सर्वात प्रथम आम्ही बंगाली मिठाई सुरू केली. त्यावेळी शेजारी आमचं हॉटेल होतं बंगाली मिठाई मस्त चहा. त्यानंतर 6 महिन्यानंतर हे दुकान सुरू झालं. मग या दुकानचं नाव काय ठेवायचं, बंगाली होतं म्हणून ते बंगाली कंटिन्यू केलं. आज आम्ही ऑर्डर केलं होतं दूध कोल्ड्रिंक, कॉकटेल, मँगो क्रीम आणि स्ट्रॉबेरी क्रीम. फ्रेश स्ट्रॉबेरी आणि क्रीम खरंच खूप छान लागते. त्याच्या खाली त्याने स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, क्रीम आणि फ्रेश स्ट्रॉबेरी असं लेअर केलेलं आहे. खूप रिफ्रेशिंग आहे. सीझनचा पहिला मँगो आणि अशा पद्धतीनं खरंच खूप मस्त. साधारण 85च्या नंतर मला असं वाटायला आपण नॅचरलमध्ये काहीतरी केलं पाहिजे. त्या काळात कोल्हापूरला नवीन प्रयोग होता की फ्रेश फ्रूटमध्ये किंवा नॅचरल टेस्टमध्ये आपण कसं जायचं. लोकांनी सुरुवातीला मला ॲक्सेप्ट केलं नाही. माझा 100 रुपये बिझनेस होता तो डाऊनफॉलला गेला सुरुवातीला. पण मी माझी चिकाटी सोडली नाही की मी तुम्हाला क्लिअरिटी देणार, चांगलंच देणार. असं करत 5 वर्षानंतर माझं कस्टमर रिप्रेशन वाढायला लागलं. तर आमच्यासाठी हा स्पॉट आहे लई भारी.